बघा तुमच्या समोर मी 3 कोण काढलेले आहेत. काय काढलेले आहे? कोण. आपण शिकलोय लघुकोण, विशाल कोण, काटकोण, बरोबर. मग आता हे जे कोण आहेत ते विशाल कोण आहेत, काटकोण आहेत, मान्य आहेत, पण ते किती मापाचे आहेत ते आज आपण शिकणार आहोत. काटकोण सगळ्यांना माहिती आहे. काटकोण किती मापाचा असतो? 90. कधी मोजून बघितलं 90 आहे का? नाही. तुमच्या कंपास मध्ये अशा प्रकारचे एक साहित्य असेल बघा, याला म्हणतात कोण मापक. हे असं त्याला हँडल नसेल धरायला, फक्त एवढंच असतं. आहे का बघा, सगळ्यांनी काढा बाहेर. हे आहे कोण मापक. या कोण मापकाच्या सहाय्याने कोण कसा मोजायचा. आता हा जो कोण आहे अ ब क किती मापाचा आहे ते आपण पाहणार आहोत. सगळ्यांनी कोण मापक काढला बघा. ही जी रेष आहे ना शून्याची, ही शून्याची रेष बरोबर ह्या रेषेवर पाहिजे. कुठल्या? ब क दिसतंय. आणि हा जो मधला पिवळा बाणाचा दिसतोय तुम्हाला आकार, त्याचा जो ठिपका आहे जिथं जोडला जातोय ह्या रेषेला आणि उभ्या रेषेला, तो बरोबर ब च्या शिरोबिंदूवर ठेवायचा आणि मग मोजायचं. आता हे मी तुम्हाला दाखवू शकते, पण तुमच्या कोणमापकामध्ये अशी पट्टी नसते, तुम्हाला डोळ्यांनी बघायला लागणार आहे. बघा बरं कुठं आली आहे? 90. किती अंशाचा कोण आहे मग हा? 90 अंशाचा कोण आहे. हे असं लिहितात बघा, 90 अंश. कसं लिहितात? 90 अंश. मग हा कुठला कोण झाला विहान? काटकोण. मग हा काय झाला 90 अंशाचा? काटकोण. हा, आता हा दिसताना तुम्हाला दिसतोय, हा कोणता कोण आहे सांगा? विशाल कोण. पण त्याचं ऍक्युरेट माप आपण काढूया. परफेक्ट. हा बघा, तुमचं पण कोण मापक ठेवा. बरोबर शून्याची लाईन प आणि ब वर ठेवायची. हा, आणि ही जी मधली रेषा आहे ती या फ वर आली पाहिजे. हा जो बिंदू आहे मधोमध येणारा कुठे आला पाहिजे? फ च्या शिरोबिंदूवर. मग बघा बरं, आता मी नेती या किती वर आले बघा. दिसते कुणाला? किती वर आले? 140. तुम्हाला एवढा लांबून दिसत नसेल. 140 अंशाचा हा कोण आहे. आता 140 च्या वर 40 पण आहे बघा. मग मी 40 म्हणू शकते का? नाही. ज्या बाजूने आपण मोजतो, आता आपण ब पासून मोजलंय ना, मग त्या बाजूनीच अंक बघायचे. 10, 20, 30, 40, 50. इकडून नाही बघायचे उलटे 0, 10, 20, 30. तिकडूनच बघायचे. हा झाला 140 अंशाचा विशाल कोण. ही अशी खूण करायला लागते बघा कोण दाखवताना. प फ ब किती अंशाचा झाला? 140 अंशाचा. आता हा शेवटचा य र ल कोण येते मोजायला बघा. आता संस्कृती कोण मोजणार आहे? आडवी शून्याची रेषा कुठे आली पाहिजे? इथं बघा, हे चुकतं आपलं. आणि हा बिंदू कुठे आला पाहिजे? जिथं कोण तयार झाला ना तिथं बघा. हा शिरोबिंदू आणि शून्याची रेष आली का? आली का? आता मोज. पिवळी पट्टी कुठे येणार? या रेषेवर. हा, किती अंशाचा कोण झाला? 110. नाही. बघा चुकलं का नाही? आपण कुठून मोजतोय कोण? इकडून मोजतोय ना. मग 10, 20, 30 कुठून सुरू झाले? तू 170 पासून उलट कसं काय मोजू शकतेस? चुकते. आपण 10, 20, 30 असंच मोजणार ना. मग किती नंबरचा आहे बघ? किती अंशाचा आहे? 70 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे कोण हा? 70. हे असं लिहायचं. 70 अंशाचा कोण आहे य र ल. वाचताना काय वाचायचं? य र ल. ह्याला कसं वाचायचं? आणि याला आहे का नाही सोपं? प्रत्येकाने आता वहीमध्ये जेवढे कोण काढता येतील तेवढे काढायचे. आवडतील तसे. विशाल कोण काढा, लघु कोण काढा, काटकोण काढा, असे काढा, असे काढा. असं काही नाही, सरळ रेषेतच काढले पाहिजे. आणि ते मात्र या कोण मापकाच्या साह्याने मोजायचे. मोजणार? ठीक आहे, चला.